तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची। आपण ट्रेनचं पण तिकीट काढले आणि आत्ता झालं आपण युनिव्हर्सिटीत गेलो आपण का तर हे माझे डिग्री सर्टिफिकेट नाही आहे, ठीक आहे, मी फॉर्म अप्लाय केला नाही आणि ती 27 पण तर हे आहे आपलं अर्जंट डिग्री, पण 40 दिवस कालावधी आहे, काय लगेच मिळते रे 40 दिवस आमचं सगळं होईल। पण आता फॉर्म भरून डिग्री सर्टिफिकेट काढायला आहे, पण ती काय राहू दे, ते प्रोव्हिजनल येते 130 रुपयामध्ये, तर ते आपण काढणार आहे आणि ते जोडणार आहे का तर ती 2750 काही गरज पण नाही आणि हे 130 चालते, काय अडचण नाही, मार्कशीट आहे आपल्याला सगळ्या, ठीक आहे, बाकी काय विषय नाही, फक्त ते 2750ला काही दिवस पण लागणार आणि तिथं नंतर पाहिजे म्हणजे 2750 तर ते त्यावेळी काढू, ठीक आहे, आता फक्त 2750 गाण्याचं अर्थ नाही, ते त्यावेळी म्हणले तर त्यावेळी काढू आणि ते काय ऑनलाईन भरायला आहे आणि मेन म्हणजे आता काही गरज नाही आहे आणि आता आपल्याकडे जे जे लागते ते आहे, तेव्हा अशी आता जोडणं करून बघूया म्हणतो का तर दिल्लीला गेलो आणि लढतर नको इकडे हे राहिलं ती राहिलं, पप्पा मला खावणार, पप्पा मला म्हणणार तुला जाताना कळत नव्हतं का, म्हणून आता सगळं लागलं बघून आले, ओंकारच्या गाडीनं गेलो, ओंकार नाईना फोन केला, ओंकार नाई आमची कॉलेजचे मित्र पोय नाही पोयस वाईट ते झाला विषय, त्यानंतर आलो आम्ही नाश्ता केला, त्यानंतर लेटर पण ऑफिसवर गेलो, ऋतुराज पाटील आमदार ऋतुराज पाटील साहेब तिथनं पण मिळाले, ट्रेनचं तिकीट पण बुक केलं, ठीक आहे, काय अडचण नाही विषय, सप्लाय करा, पप्पानी पण फोन केला तिकीट काढू का नको काय तर काय साहेब पप्पाने विचारलं बरं आणि तर असा विषय झाला, तिकीट झाले फायनल, व्लॉग बी झाला चांगला आणि असं व्लॉग रिअल आहे ते येणार तर आणि रिअलच बरंच काय काय करते, तर आज कळलं की आम्ही इथंच थांबलो असतो, म्हणजे फोनवरनं जर करत बसलो असतो तर आम्ही 2750 खर्च केला असतो, वाया गेला असतं, 2750ची काही गरज नाही, 130मध्ये काम होते, प्लस म्हणजे कुणबीचा दाखला आता बघूया, तिथं पण गेलो, प्रांताधिकारी पण ऑफिसात बंद आहे, त्यामुळे आता सोमवारी गावची बघूया, नाही मिळाला कुणबी तर EWSमध्ये भरतो, EWS सर्टिफिकेट आहे आपल्याकडे, पण हे प्रोव्हिजनल येईपर्यंत तर आपण थांबायला पाहिजे, त्यामुळं ते आता बघूया काय करते आणि तिथे त्यांचा पण नंबर आणला आहे युनिव्हर्सिटीतनं, मी नाही आला 2 दिवसात तर फोन करून सांगितलं त्यांनी लगेच पाठवतो, त्यामुळे विषय सगळा ओके झाला आहे, आता आम्हाला अभ्यास करायला आहे आणि ओंकार नाणेनं पण शुभेच्छा दिल्यात आणि काही आणि कॉलेजमध्ये पण गेलो, तिथं पण कॉलेजमध्ये पण जाऊन जरा भारी वाटलं थोडा, ते फोटो बिटो काय नाही काढलं पण भारी वाट लागली, ठीक आहे, आणि माझी पर्सनॅलिटी मी काय पण म्हणणार जरा झाली आहे, इम्प्रूव्हमेंट झाली आहे पर्सनॅलिटी, मी पण बघतो बाहेर गेल्यावर म्हणजे मला किती येते किंवा काय येते, पण बरीच म्हणजे UPSCचा अगदी फायदा झाला आहे, फक्त अजून फायदा मला वाढवायचा आणि लोकांच्या फायद्यासाठी सगळ्यांच्यासाठी करायला आहे, त्यामुळे अजून आपल्याला जरा हे करायला लागणार आहे, अपग्रेड करायला लागणार आहे, रिस्क घ्यायला लागणार आहे, ठीक आहे, मग तिकीट काढले विषय सप्लाय सगळा आणि तुमच्या पण शुभेच्छा द्या खाली, दिल्लीला चालले आपण तिकीट काढले फायनल, ठीक आहे, तिथे ते आणले आणि अजून काय काय होते तुम्हाला सांगतो पुढे आणि असं तर व्हिडिओ येणार, ठीक आहे, जास्त एडिटिंग बिटिंग नसतं आहे, आता मला अभ्यास पण करायला आहे, ती तुमच्यासोबत शेअर करावं, मला पण रिकाम वाटावं म्हणून, ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पुढचं दिल्लीचं प्लॅनिंग कसं कसं काय काय आहे की नाही, पॅकिंग कुठं करायचं आहे, बॅग कुठं आणायचं नाही, आता मित्राला फोन केला तर बॅग पण आणायला आहे, तो पुढचा व्हिडिओ येईल आणि त्यानंतर मंदिरात जायला आहे, अशी बरीच काम आहेत, त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, ती व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पुढचं दिल्लीचं प्लॅनिंग कसं कसं काय काय आहे की नाही, पॅकिंग कुठं करायचं आहे, बॅग कुठून आणायचं नाही, आता मित्राला फोन केला तर बॅग पण आणायला आहे, तो पुढचा व्हिडिओ येईल आणि त्यानंतर मंदिरात जायचं आहे, अशी बरीच कामं आहेत, त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, ती व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाय।